तर कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कारागृहात मोबाईल आणि सिम कार्ड आढळल्यामुळे याआधी टेनिस बॉलमधून गांजा पाठवण्याचा प्रयत्न झाला होता। सलग 2 दिवस घडलेल्या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झालंय। याआधी कारागृहात अनेक संशयास्पद वस्तू ज्या आहेत त्या आढळल्या होत्या, परंतु आता मात्र मोबाईल आणि सिम कार्ड आढळल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भूषण, सातत्याने हे प्रकार होत आहेत, एक कठोर कारवाई का केली जात नाहीये? नक्कीच हा एक प्रश्नच आहे असं म्हणायला लागेल। आपल्याला माहिती आहे की कालच जुना राजवाडा पोलिसांनी एक प्रकार उघडकीला आणला होता, तो म्हणजे टेनिस बॉलच्या माध्यमातून गांजा पुरवण्याचा प्रयत्न कारागृहामध्ये झालेला होता। आणि हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिघांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने कारागृहाची झडती घेण्यात आली। जवळपास 2 ते 3 वेळा दिवसभरामध्ये ही झडती घेण्यात आली आणि यामध्ये कारागृहाच्या एका सर्कल नंबर 1 आणि 3च्या दरम्यान जे काही शौचालय आहे त्यामध्ये एक मोबाईल आणि एक सिम कार्ड जे आहे ते आढळून आलेले आहे। खरं तर कळंबा कारागृहामध्ये पश्चिम महाराष्ट्रच नाही तर देश विदेशातील नामचीन गुंड या ठिकाणी सजा भोगतात। या मुंबई नंतरचं एक महत्त्वाचं कारागृह म्हणून कळंबा कारागृह ओळखलं जातं। तरी सुद्धा इतके नामचीन गुंड असताना देखील अशा पद्धतीनं सुरक्षा जी आहे ती कशी काय बेभरवशाची असू शकते, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। या आधी देखील अशा पद्धतीने धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।